कोयता गँग ताब्यात. जेल रोड नाशिक रोड परिसरात दहशत निर्माण करणारे जेरबंद. नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील म्हसोबा मंदिर जवळ शिवानी नगर जेल रोड नाशिक रोड परिसरात 7 ते 8 संशयितांनी तोंडाला मास्क लावून हातात लोखंडी कोयते तलवारी घेऊन गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली. तसेच फिर्यादी धनंजय दीपक सागवान नाशिक यास धमकावून बळजबरीने त्याच्याजवळील मोबाईल, घड्याळ, चेन असे हिसकावल्याने नाशिक रोड पोलीस ठाणेस दरोड्याचा गुन्हा दाखल होता. सदर प्रकार हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांनी नमूद गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणून सदर गुन्ह्यातील आरोपितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे, बडेसाहेब नाईकवडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना पोलीस ठाणेस तात्काळ बोलावून घेऊन नमूद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे मार्गदर्शन केले. गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील व महेंद्र जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी साईनाथ नगर मोकळे मैदान येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. परंतु संशयित आरोपी हे अतिशय चपळ व आडदांड असल्याने पोलीस आल्याची चाहूल लागल्यास ते पळून जाण्याची दाट शक्यता होती. म्हणून पथकाने पोलीस मित्राची रिक्षा मागवून घेऊन पोलिसांची ओळख लपवण्याकरिता तिच्यामध्ये चालक म्हणून विशाल पाटील व सोबत महेंद्र जाधव, सागर आडके, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश राबडे असे पॅसेंजर म्हणून बसले. संशयित हे साईनाथ नगर मोकळे मैदान येथे उभे असताना पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्यावर अचानक छापा टाकून राकेश उर्फ राका संपत लोंढे, प्रज्वल उर्फ पन्या सुरेश कुंजाळ, प्रथमेश उर्फ नन्या राजाराम शेलार यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यास आणून पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेले धारदार हत्यारे, मोटारसायकली व जबरीने खेचून नेलेले मोबाईल फोन, घड्याळ इत्यादी वस्तू मिळाल्या. तसेच गुन्ह्यातील उर्वरित आरोपितांचा शोध चालू असून पुढील तपास प्रवीण सूर्यवंशी व मदतनीस संतोष पिंगळ करत आहेत. तसेच झालेल्या कामगिरीचे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.